हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला उलनपासून बनी ब्रॉच कसे बनवायचे कसे विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm ची आपल्याला पिन लागणार आहे. ही छोटे मोती लागणार आहेत ब्लॅक कलरचे. आपल्याला ब्रॉचसाठी लागणारी ही पिन लागणार आहे. आपल्याला एक सुई आणि आपल्याला ब्लॅक कलरचं दोरा लागणार आहे. व्हाईट कलरची उलन लागणार आहे. ॲक्वा ब्ल्यू कलरची एक उलन लागणार आहे. एक छोटेसे कटर लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे मी. हे आपण अशा पद्धतीने गाठ घ्यायची. हे पहा, आपल्याला 6 चेन घ्यायचे. ते 2 3 4 5 आणि 6 हे आपण 6 चेन करून घेतलेले आहेत. तर 1 2 3 हे तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथे एकामध्ये आपल्याला असे 3 डबल खांब घ्यायचे आहेत. 2 झालेले आहेत आणि हा तिसरा एक, आणि त्या शेजारच्या चेनमध्ये आपल्याला आणखीन एक डबल खांब घ्यायचा आहे. त्या शेजारी आपल्याला अशाच पद्धतीने एक डबल खांब घ्यायचा आहे. नंतर इथे आपल्याला 6 डबल खांब घ्यायचे आहेत. एकामध्येच आपल्याला 6 घ्यायचे आहेत. 2 3 4 हे 5 आणि हा 6 हे 6 झाले. एकामधून आपण 6 घेतलेले आहेत. आता अशाच पद्धतीने आपल्याला इथेही 2 असेच डबल खांब घ्यायचे आहेत, म्हणजे सिंगल सिंगल. इथे एक आणि इथे एक, त्या शेजारी एक. हे पहा, आता आपल्याला इथे 3 डबल खांब घ्यायचे आहेत. आपण पहिले इथे 3 घेतलेले आहेत. आता आपल्याला 3 घ्यायचे डबल खांब. 1 2 आणि हा तिसरा. हे पहा, हे 3 घेतलेले आहेत आणि आपण ह्या साखळीमध्ये जॉईंट करून घेऊया, म्हणजे जोडून घेऊया. एक स्लिप टीच घ्यायची आणि जोडून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला 2 डबल खांब करून घ्यायचे आहेत. हे पहा, एकामध्येच आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत इथे. नंतर त्या शेजारी आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत. परत नंतर त्या शेजारी आपल्याला 2 डबल खांब घ्यायचे आहेत. त्या शेजारी आपल्याला 1 डबल खांब, म्हणजे सिंगल घ्यायचा आहे डबल खांब. त्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला सिंगलच डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा, आता आपल्याला एकामधून 2 डबल खांब घ्यायचे आहेत. आता इथे एकामध्येच 2 घ्यायचे आहेत. 1 2, ते शेजारी अशाच पद्धतीने 2 डबल खांब घ्यायचे आहेत. हे पहा, हे अशा पद्धतीने दिसते. आणखीन त्या शेजारी आपल्याला असेच 2 डबल खांब घ्यायचे आहेत. एकामध्येच घ्यायचे आहेत आपल्याला. आपण पहिले जे 6 खांब घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला डबल डबल खांब घ्यायचे आहेत. ते आपले 10 खांब येतात. हे पहा, 2 4 6 9 आणि 10. तर आपल्याला सिंगल खांब घ्यायचं आहे. हे पहा, सिंगल खांब घेतलेलं आहे. आता आपल्या इथे 2 डबल खांब घ्यायचे आहेत. एकामध्ये 2 घ्यायचे आहे. आता आपण इथे जोडून देऊया.
जी आपण साखळी घेतलेली होती पहिली तिथे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपण स्लिप स्टिच करून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आपण 5 वेळा स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 9 चेन करून घ्यायच्यात. 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चेन करून घेतलेले आपण. आता आपल्याला 1 2 3 या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. हे पहा. नंतर आणखीन एक डबल खांब घ्यायचा आहे. त्यानंतर आणखीन एक डबल खांब घ्यायचा आहे. हे आपले 3 डबल खांब झालेले आहेत. हा एक चौथा डबल खांब. नंतर आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा आहे. 1 2 आणि 3 हे आपण हाफ डबल खांब 3 घेतलेले आहेत आणि 4 डबल खांब घेतलेले आहेत. आता आपण त्या शेजारच्या साखळीमध्ये किंवा खांबावरती आपण स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. हे बघा, हे असे बनीचे कान म्हणजे सशाचे कान तयार झालेले आहेत. आणखीन अशाच पद्धतीने आपण एक कान तयार करून घेऊया. स्लिप स्टिच करून घ्यायचे. 1 2 3. आता आपण इथे 9 आणखीन चेन करून घ्यायच्या. 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्या अशाच पद्धतीने आपल्याला कान बनवत जायचे आहेत. 1 2 3 तिसऱ्याच चेनवरती आपल्याला डबल खांब घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4 डबल खांब आले पाहिजेत आणि 3 हाफ डबल खांब आले पाहिजेत. तीन झालेत. चौथा. नंतर आपण त्या शेजारच्या साखळीवरती जोडून घेऊया. स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया आपलं उलन. आपण आता दुसरी उलन जोडणार आहोत. आपण ब्ल्यू कलरची उलन घेतलेले आहे. या कानाच्या इथे शेजारी आपण इथे गाठ करून घ्यायची, गाठ द्यायची आहे आणि आपल्याला या शेजारी असंच स्लिप स्टिच करत जायचं. हे पहा, या अशा पद्धतीने पूर्ण खांबावरती आपल्याला म्हणजे पूर्ण ह्याच्यात स्लिप स्टिच घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने स्लिप स्टिच द्यायचे. खालनं दोरा एक असं घ्यायचा आणि वरती साखळीमध्ये घ्यायचा. इकडच्या साईडला असंच करायचं. असे कान दिसतात. आता खाली आपण असंच स्लिप स्टिच करून घेऊया. इथेही अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या कानाला अशाच पद्धतीने स्लिप स्टिच करून घ्यायचे. नंतर आपल्याला इथे असेच स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत.
हे आपण इथंपर्यंत घेऊया. हे पहा, आपण जिथं पहिल्यांदा सुरू केले होते तिथंच आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि तेच हे पहा, ह्याच्यामधून 50 करून आपण जोडून द्यायचं. आपण उलन कट करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने दिसते. आता आपण त्याला बो बनवूया. आपण मॅजिक रिंगमधून आपण अशा पद्धतीने दोरा घ्यायचा, उलन घ्यायची आणि दोन चेन करून घेतलेले आहेत मी. आपल्याला ह्यामधून 2 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 2 डबल खांब घेतलेले आहेत. नंतर आपल्याला 2 साखळी घ्यायची आहेत, चेन घ्यायची. नंतर स्लिप स्टिच करून ह्याला हे अशा पद्धतीने जोडून द्यायचे. नंतर इथे अशाच पद्धतीने 2 साखळी घ्यायची, 2 डबल खांब घ्यायचे आणि 2 चेन घेऊन इथे जोडून द्यायचं. आणि हे जी आपली उलन आहे ते ओढून घ्यायची आणि हे जोडून द्यायचं आणि कट करून घेऊया आपलं उलन. हे पहा, अशा पद्धतीने याच्या मध्ये आपण असं हे पहा, हे अशा पद्धतीने बोत तयार होतं, जे आपण इथं लावूया. इथं हे उलन आहे ते आपण मागच्या बाजूला असे हाईड करून घ्यायचे, म्हणजे असं मागच्या बाजूला घेऊया हे करून. हे पहा, यामधून असं घ्यायचे आणि आपण बोत तयार केलेला आहे तो इथं जोडून घेऊया या साईडला. हे पहा, इथे एक आणि शेजारी एक आपण अशी उलन घेऊया खाली घेऊन. आपण इथं गाठ देऊन घेऊया याला. हे उरलेली उलन आपण कट करून घेऊ. हे पाय अशा पद्धतीने बनलेले. आता आपण ह्याला डोळे बनवूया. त्यासाठी आपण काळे मोती घेणार आहोत, 2 काळे मोती. आपण मोती लावणार आहोत हे काळे आपले ब्लॅक कलरचे. हे आपण गाठ करून घेऊया या दोऱ्याची. आणखीन एक इथे एक लावून घेऊ. आता आपण याला तोंड बनवूया. इथं आपण आता जॉईंट करून घेऊ, गाठ घालून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या बने तयार झालेले आहेत. आपण आता पिन लावून घेणार आहोत त्याला हे ब्रॉसाठी. आपण हे चिटकवून घेऊया. हे एक्स्ट्रा दोरे राहिलेले आपण कट करून घेऊया.
हा ग्लू आहे, आपण याने पिनला चिटकून घेऊ. पहा इथे आपण असं हे दाबून धरायचं आहे. हे अशा पद्धतीने बनलेले आहे. हे ब्रॉच तयार झालेलं आहे. आणखीन एक मी तयार केलेलं आहे अशाच पद्धतीने. हे आपण हेअर पिन म्हणून बी ह्याचा उपयोग करू शकतो आणि ब्रॉच म्हणूनही उपयोग करू शकतो. कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा.